संविधानाच्या भारतात जातीय शुद्धीकरणाला थारा नाही. खरगेजींच्या सभास्थळाचे कथित शुद्धीकरण म्हणजे केवळ एका नेत्याचा अपमान नाही, तर दलित, वंचित आणि संविधानाचा अपमान आहे. जात पाहून माणूस शुद्ध अशुद्ध ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? मनुस्मृती नको, संविधान हवे, शुद्धीकरण नको, समानता हवी. या विरोधात काँग्रेस भीमशक्तीच्या वतीने मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जातीय मानसिकतेविरोधात आवाज बुलंद करा, जय भीम, जय संविधान असे आवाहन चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे. काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची उत्तराखंड येथील हल्द्वानीमध्ये रामलीला मैदानावर 12 तारखेला जाहीर सभा झाली. ही सभा संघटनात्मक गोष्टीसाठी होती आणि त्याचबरोबर स्थानिक लेवलवर कशा पद्धतीनं काम करायचं याचं संबोधन खरगे साहेबांनी केलं. सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत काही लोक त्या ठिकाणी आले. त्यांनी स्टेजवर गेले. खरगे साहेब निघून गेल्यानंतर थोड्या वेळातच ते आले आणि मग स्टेजवर त्यांनी गोमूत्र शिंपडलं आणि तो स्टेज त्यांनी स्वच्छ केला. त्या ठिकाणी मंत्रोपचार करण्याचं काम त्यांनी केलं. या सगळ्या घटना अत्यंत निंदनीय आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणतात की 2047 पर्यंत आम्ही भारत देशाला विकसित राष्ट्र बनवू. 2047 काय 3047 पर्यंत तुम्ही या देशाला विकसित राष्ट्र बनवू शकणार नाही. कारण अजूनही तुमच्यातला मनुवादाचा किडा वळवळतोय. हिंदुत्ववादी संघटना, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा तत्सम आणखी तुम्हाला भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या अनेक संघटना असतील. या संघटना असं द्वेषमूलक जर राजनीती करत असतील, या देशामध्ये अराजकता पसरवत असतील, या देशामध्ये अस्पृश्यता मान्यता प्रघात करत असतील, याचाच अर्थ आजही तुम्हाला मनुवादी राज्यघटना या देशामध्ये आणायची आहे. या देशाला हिंदुत्ववादी राज्य बनवायचं आहे. या देशानं मनूनं सांगितलेली चातुर्वर्णीय तुम्हाला पद्धत आणायची आहे आणि पुन्हा अस्पृश्यता या देशामध्ये निर्माण करायची आहे. हा त्याचा अर्थ होतोय. आणि म्हणून 2047 पर्यंत तुम्हाला विकसित राष्ट्र करायचं असेल तर पहिल्यांदा ही अस्पृश्यता संपवा. पहिल्यांदा जातीमध्ये धर्मामध्ये लावलेली भांडणे ही संपुष्टात आणा. इथं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आहे की ज्या राज्यघटनेमध्ये समता, स्वतंत्रता, बंधुत्व, प्रेम ही अत्यंत बहुमूल्य अशी विचारधारा दिलेली आहे. या विचारधारेने गेला तरच हा देश विकसित होऊ शकतो. परंतु तुम्हाला या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना संपुष्टात आणायची आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळं षडयंत्र रचताय. हे या देशालाच नव्हे तर जगाला माहिती आहे आणि म्हणून तुम्ही जास्त काळ असा जातीवाद यानंतरच्या काळामध्ये करू शकत नाही आणि तुमचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. अशा पद्धतीनं निंदनीय कृत्य त्या स्टेजवर करणं म्हणजे पुन्हा एकदा अस्पृश्यता आणणं, याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि म्हणून यासाठी आम्ही 18 तारखेला मंगळवार दिनांक 18 रोजी पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्यांवर काँग्रेसच्या वतीनं, भीमशक्तीच्या वतीनं आणि संविधानाला मानणारी जी जनता आहे या सगळ्या जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करतोय. आम्ही भारतीय जनता पार्टीचं पिंडदान करतोय आणि पिंडदान करत असताना आम्ही केशवपन सुद्धा करतोय. हा कार्यक्रम आम्ही सकाळी 11 वाजता प्रत्येक जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आमचे भीमशक्तीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, संविधानप्रेमी सगळे कार्यकर्ते एकत्रित येतील आणि या घटनेचा तीव्र निषेध करतील आणि दाखवून देतील की या देशामध्ये तुमचा जातीयवाद आम्ही कुठल्याही क्षणी संपुष्टात आणू
आणि हे दाखवणं आवश्यक आहे आणि ते दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना अपील करतो, विनंती करतो की 18 तारखेच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी या अशी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.